मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखणार, बच्चू कडूंचा इशारा. सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल. नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान बच्चू कडूंचा निर्धार. नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा महामार्गावर ठिय्या. आंदोलकांनी महामार्गावर चूल मांडत केला नाश्ता. कोल्हापुरातील शिरोळ्यात ऊस आंदोलन पेटलं. दर जाहीर न करताच धुरांडी पेटवल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचं वाहन पेटवलं. मुंबई मनपा निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती ठरली. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 70% नवे चेहरे असणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 वर्षांवरील माजी नगरसेवकांना संधी देणार नसल्याची ही माहिती. महापालिका निवडणुका महायुतीतूनच लढायच्यात. एकनाथ शिंदेंचे शिवसेना मंत्र्यांना आदेश. जिथे जुळून येत नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं केलं स्पष्ट. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांना तंबी. पक्षाची ताकद दाखवा, मतदारसंघामध्ये फिरा. राष्ट्रवादीच्या कालच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवारांच्या सूचना. विनाकारण मुंबईत न राहण्याचाही सल्ला. भाजपचं मित्रपक्षांवरचं ऑपरेशन लोटस. राष्ट्रवादीचे राजन पाटील, यशवंत माने, रणजित शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, तर शिवसेनेचे क्षीरसागर पिता पुत्रही कमळ हाती घेणार. नांदेडमध्ये आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा. मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. जैन समुदायानं आज एक दिवसीय उपवास करावा. जैन मुनी आचार्य नंदीगुप्ती यांचं आवाहन. नाशिकहून धुळे मार्गे जळगावला जाणाऱ्या बसला अपघात. पारोळ्याजवळ बसची चालत्या कंटेनरला मागून धडक. बस चालकासह 9 प्रवासी गंभीर जखमी.